नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला तर आता प्रश्नांकडे वळूया. क्लोनिंगचे जनक कोण होते, म्हणजेच फादर ऑफ क्लोनिंग. तर आपल्याकडे 4 व्यक्तींची नावं आहेत. फर्स्ट आहे गेरहार्ड फिशर, सेकंड आहे डॉक्टर इयान विल्मुट, थर्ड आहे डॉक्टर हर्सोबिंद खोराना आणि फोर्थ आहे ऑप्शन मेंडेल. तर करेक्ट ऑप्शन आहे डॉक्टर इयान विल्मुट. तर क्लोनिंग म्हणजे एक्झॅक्ट दिसणारी किंवा तंतोतंत तशीच निर्मिती. तर अनेकदा आता आपण पाहू शकतो की ट्विन्स असतात जे एक्झॅक्ट सेम असतात, म्हणजे आपण त्यांना डिफर करू शकत नाही. तर इयान इल्मुट यांना फादर ऑफ क्लोनिंग असं संबोधलं जातं आणि त्यांनी 1996 मध्ये डॉली नावाच्या पाळीव मेंढीचे यशस्वी क्लोनिंग केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन येतो, भारताने डॅश आर्थिक विकासाचे धोरण 1999 पासून अवलंबले आहे. तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, उदारमतवादी, सामान्य, कडक, प्रतिबंधात्मक. तर करेक्ट ऑप्शन आहे उदारमतवादी. तर भारताने 1991 पासून आर्थिक विकासाचे धोरण स्वीकारले होते आणि असे यामध्ये अनेक धोरण होते ज्यामध्ये जी सरकार वापरून आर्थिक विकासाला चालना देऊ शकतात. जसं की टॅक्स वरती सूट किंवा सवलत, टॅक्स नियंत्रण मुक्त करणे आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक करणे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जागतिक व्यापार संघटना डॅश रोजी अस्तित्वात आली. तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या डेट्स आहेत. तर फर्स्ट आहे डिसेंबर 1994, सेकंड आहे जानेवारी 1993, थर्ड आहे डिसेंबर 1996 आणि फोर्थ आहे जानेवारी 1995. तर करेक्ट ऑप्शन आहे जानेवारी 1995. तर जागतिक व्यापार संघटना म्हणजे ही एक जगातील सर्वात मोठी संस्था आहे आणि जागतिक व्यापाराचे नियम करण्याची जबाबदारी ही या संघटनेवरती असते, म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेवरती असते. ही संस्था संपूर्ण जागतिक व्यापाराचे नियमन करण्यासाठी जबाबदार असते. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी करारांपैकी अप्रत्यक्ष कर कोणता आहे. तर आपल्याकडे खाली 4 ऑप्शन्स दिले आहेत. तर फर्स्ट ऑप्शन आहे वैयक्तिक आयकर, सेकंड आहे कॉर्पोरेटर आयकर, थर्ड आहे VAT वॅट म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि फोर्थ म्हणजे B आणि C दोन्ही, म्हणजे B आणि C म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स आणि वॅट टॅक्स हे दोन्ही ऑप्शन्स. तर करेक्ट ऑप्शन्स आहे वॅट म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. तर अप्रत्यक्ष कर म्हणजे एक कराचा एक टाईप आहे. त्याच्यामध्ये कराचा भार असतो तो दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो. अप्रत्यक्ष हा कर वस्तू किंवा सेवांवर आकारला जातो आणि कुठल्याही उत्पन्नावर किंवा नफ्यावर आकारला जात नाही. जर एक्झाम्पल घेतलं, जर तुम्ही डिनरसाठी बाहेर गेला आहात आणि तेव्हा तुमचं बिल 3150 रुपये झालं
आणि तुमचं जेवणाचं बिल फक्त तुमचं ओरिजिनल म्हणजे जेवणाचं बिल 3000 झालं आणि त्यावरती 50% लावून 150 रुपये एक्स्ट्रा लागले, म्हणजे 5% कर लागला तुम्हाला, तो 5% जीएसटी कर म्हणजेच अप्रत्यक्ष कर. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. भारताचा राष्ट्रपती किती वेळा पुन्हा निवडला जाऊ शकतो? तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. पुन्हा निवडून येऊ शकत नाही, म्हणजे कधीच एकदा जर निवडला गेला तर नंतर कधीच निवडून येऊ शकत नाही. सेकंड ऑप्शन आहे फक्त एकदाच निवडून येऊ शकतो. थर्ड ऑप्शन आहे फक्त दोनदा निवडून येऊ शकतो. आणि फोर्थ ऑप्शन आहे कितीही वेळा निवडून येऊ शकतो. तर करेक्ट ऑप्शन आहे कितीही वेळा निवडून येऊ शकतो. तर कोणतीही व्यक्ती कितीही वेळा अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकते. त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची अट नाहीये किंवा बंधन नाहीये. राष्ट्रपती पदासाठी फक्त म्हणजे काही कंडिशन आहेत राष्ट्रपती पद मिळवण्यासाठी. तर त्या कुठल्या? तर एखाद्याने घटनेच्या अनुच्छेद 58 मध्ये दिलेला जे बेसिक अटी आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. तर त्या कोणत्या? तर तो एक भारतीय नागरिक असावा, त्याचे वय 35 वर्षे किंवा त्याहून जास्त असले पाहिजे आणि तो एक लोकसभेचा सदस्य असावा. चला तर त्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती नियुक्त करत नाहीत? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. लोकसभा अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि फोर्थ ऑप्शन आहे वरीलपैकी काही नाही, म्हणजे वरीलपैकी कुठलाही ऑप्शन नाही. तर करेक्ट उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. सो लोकसभेत सभापती आणि अगदी उपसभापती यांची निवड सभासदांच्या मेजर वोटिंगने केली जाते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या नियुक्त्या भारताचे राष्ट्रपती करत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेने डॅश रोजी मंजूर केले? तर आपल्याकडे 4 डेट्स आहेत. 9/1/2010 म्हणजे 9 जानेवारी 2010. बी ऑप्शन आहे 9/1/2009 म्हणजे 9 जानेवारी 2009. तिसरा ऑप्शन आहे 9/3/2010. चौथा ऑप्शन आहे 1/3/2010. तर करेक्ट ऑप्शन आहे 9/3/2010 म्हणजेच 9 मार्च 2010. तर महिला आरक्षण विधेयक किंवा संविधान हे 9 मार्च 2010 हे भारताच्या संसदेत मंजूर करण्यात आले होतं. आणि हे विधेयक असं म्हणते की भारतीय राज्यघटनेत लोकसभेच्या सर्व 1/3 जागा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी राखीव जागा असल्या पाहिजेत. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गुगलने अलीकडेच खालीलपैकी कोणत्या कंपनीचा ताबा घेतला आहे? आपल्याकडे 4 कंपनींचे ऑप्शन्स आहेत. तर फर्स्ट येतो मोटोरोला, सेकंड येतो HTC, थर्ड येतो सोनी एरिसन आणि फोर्थ येतो वरीलपैकी काही नाही, म्हणजे वरीलपैकी कुठलीही कंपनी नाही. तर करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो मोटोरोला. तर विद्यार्थी मित्रांनो गुगलने अलीकडेच मोटोरोला कंपनीचा ताबा घेतला होता आणि तो ताबा त्यांनी 15 ऑगस्ट 2011 रोजी घेतला होता. मोटोरोला ही कंपनी लिबर्टीव्हिल इलिनॉय येथे स्थित आहे आणि गुगलने मोटोरोला या कंपनीचे शेअर $40 प्रति शेअर अशा किमतीने विकत घेतला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2016 साठी प्रथम नूर इनायत खान पारितोषिक विजेता कोण आहे? तर आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट येतं ममता जैन, सेकंड आहे पद्मा शर्मा, थर्ड आहे गीताक्षी अरोरा, फोर्थ आहे गीता नियाली पुरोहित. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट ऑप्शन आहे गीताक्षी अरोरा. तर गीताक्षी अरोरा ही एक भारतीय विद्यार्थिनी होती, म्हणजे एक इंडियन स्टुडंट होती. हिने गॉडेस मिथ्स इन ग्राफिक नॉवेल्स रिइमॅजिनिंग इंडियन फेमिटी या विषयावर तिच्या रिसर्चसाठी तिला 2016चा पहिला नूर इनायत खान पुरस्कार मिळाला होता. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेतू भारतम प्रकल्प कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे? तर आपल्याकडे 4 उद्देश आहेत.
फर्स्ट म्हणजे स्वच्छ भारत मिशनसाठी मोफत ॲप्स तयार करणे. सेकंड, सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंग मुक्त करणे. थर्ड, स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी. आणि फोर्थ म्हणजे तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. तर करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंग मुक्त करणं. तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2016 रोजी सेतू भारतम प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. आणि या योजनेसाठी जवळपास 10,200 कोटी रुपयांचे बजेट काढण्यात आले होते. तर या योजनेचं मोटिव्ह असं होतं की 2019 पर्यंत भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे रेल्वे क्रॉसिंग अडथळे दूर करण्याचे होते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रेल्वे अर्थसंकल्प 2016-17 नुसार रेल्वे अंतर्गत कोणती संशोधन संस्था स्थापन केली जाणार होती? तर आपल्याकडे 4 संस्थांचे नाव आहेत. फर्स्ट आहे विशालेशन, सेकंड आहे श्रेष्ठ, थर्ड आहे अवतारण आणि फोर्थ आहे नवचना. तर करेक्ट ऑप्शन आहे श्रेष्ठ. तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे अंतर्गत 2016-17 नुसार श्रेष्ठ ही संशोधन संस्था स्थापन केली जाणार होती आणि ती सध्या अंमलात आणलेली आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मोफत औषध वितरणासाठी निरामया योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर आपल्याकडे 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. ओडिशा, कर्नाटक, झारखंड आणि मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे ओडिशा. तर मोफत औषध वितरणासाठी निरामया ही योजना ओडिशा राज्याने सुरू केली आहे. ही जी योजना आहे ती 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालय जे असतात तिथे जाऊन रुग्णांना 570 विविध औषधे मोफत दिली जात आहेत आणि अजून ही सुविधा अंमलात आलेली आहे किंवा सुरू आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणती नदी कावेरी नदीची उपनदी नाही? तर आपल्याकडे 4 नदीचे ऑप्शन्स आहेत. कोयना, काबिनी, हरंगी आणि शिमशा. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे कोयना. तर कोयना नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे आणि ही एक कृष्णा नदीची उपनदी आहे. कोयना नदी आणि कृष्णा नदी या दोन्ही नद्यांचा उगम हा कराड शहराजवळ होतो. तर काबिनी, हरंगी, शिमशा, हेमावती, अर्कावती, कपिला या कावेरी नदीच्या उपनद्या आहेत. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर आपल्याकडे 4 वेगवेगळे ब्रीदवाक्य आहेत. सत्यमेव जयते, धर्मो रक्षति रक्षितः, सर्वे जन सुखिनो भवन्तु आणि फोर्थ आहे नभः स्पृशं दीप्तम. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे नभः स्पृशं दीप्तम. तर ही नभः स्पृशं दीप्तम हे भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य म्हणून ओळखले जाते आणि हे वाक्य गीतेच्या 11व्या अध्यायातून घेतले आहे. त्याचे प्राथमिक ध्येय भारतीय हवाई क्षेत्र सुरक्षित करणे आणि सशस्त्र संघर्ष दरम्यान हवाई युद्ध चालवणे असे आहे. तर अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारतीय हवाई दलाचे जनक म्हणजे फादर कोण आहेत? तर ते भारतीय हवाई दलाचे फादर हे सुब्रतो मुखर्जी हे आहेत. तर झाला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात जीएसटी करण प्रणाली कधी लागू करण्यात आली? तर आपल्याकडे 4 डेट्स आहेत. 1 जून 2019, 1 जुलै 2018, 1 जुलै 2017, 15 ऑगस्ट 2018. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे 1 जुलै 2017. म्हणजे भारतात जीएसटी करण प्रणाली ही 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आली होती. तर 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी भारतात एकल अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला होता आणि यामागचं मोटिव्ह असा होता की देशभरात एक समान कर प्रणाली असावी. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला या सेक्शन मध्ये या व्हिडिओ मुळे आणि आपण जी कंप्लीट सिरीज घेत आहोत त्या सिरीजमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. थँक्यू.